हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. बघा, बऱ्याचदा महिलांना साडी नेसताना अशा काही चुका करतात आणि त्या चुकांमुळे साडीचा जो पूर्ण लूक असतो ना, तो खराब होऊन जातोच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या साडीमध्ये जाडही दिसतात. तर साडी नेसताना तुम्ही पण अशा चुका करत असाल ना, तर नक्कीच या चुका आजपासून टाळा. तर चला, आजच्या ह्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया. तर इथे बघा, पहिल्यांदा आधी चूक काय करतो आपण, की साडी नेसताना फक्त आपण टक करतो. म्हणजे फारसं काही बघितलं जात नाही, अशा पद्धतीने आपण टक करतो साडी. तर अशा पद्धतीने तुम्ही पण साडी टक करत असाल, तर आजपासून अशा पद्धतीने साडी तुम्हाला टक करायची नाही आहे. तर योग्य पद्धतीने कशी करायची ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही अगदी ना, साडी जी असते ती पूर्ण असे समोरून प्लेन अशी तुम्हाला टक करायची आहे. तर प्लेन दिसण्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीने टक करायची आहे साडी, ती मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तर साडी टक करताना आपल्याला काय करायचं आहे बघा, पहिल्यांदा आधी साडी अशी हातामध्ये, दोन्ही हातामध्ये धरून ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर आपला जो पेटीकोट आहे, त्या पेटीकोटच्या लाईनपर्यंत आपल्याला साडी फोल्ड करायची आहे आणि त्याच्यानंतरच साडी आपल्याला टक करायची आहे. टक करताना पहिल्यांदा तुम्ही लेफ्ट आणि राईट साईडला टक करा आणि त्याच्यानंतर सेंटरला टक करा. अशा पद्धतीने तुम्ही साडी किती वेळ टक केलात तर बघा, अशा प्लेन अशी दिसत आहे आपल्याला. आणि जर का तुम्ही असे जर का टक केला तर मध्ये मध्ये अशा प्लीट्स वगैरे पण पडू शकतात. तर यासाठी साडी टक करताना नेहमी तुम्ही फोल्ड करा आणि त्याच्यानंतरच ती साडी जी आहे ती टक करा. तर बघा, काही ज्या साड्या असतात ना, त्या खूप जास्त उंचीच्या पण असतात आणि आपल्या त्या साडी ज्यावेळी टक करताना आपल्याला बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो. तर त्यावेळी पण आपण हीच पद्धत जी आहे ती वापरायची आहे. आता इथे मी साडी पूर्ण व्यवस्थितपणे टक केलेली आहे. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला साडीचा पदर काढायचा आहे. तर पदर काढताना तुम्ही काय चुका करता ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तर पहिल्यांदा आधी पदराची दोन्ही टोकं मी एकत्र केली आणि त्याच्यानंतर पदर जो आहे तो मी पाठीमागून पुढे असा माझ्या डाव्या खांद्यावरती घेतलेला आहे. आता इथे काय चुका होतात माहिती आहे का, की एक तर पदराची जी उंची असते ती एक तर लहान पदर काढला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे पदराच्या प्लीट्स काढताना अशाच काढल्या जातात. म्हणजे एका साईजमध्ये त्या काढल्या जात नाहीत, एक मागे पुढे वगैरे अशा पद्धतीने त्या येतात प्लीट्स. आणि समजा साडीची तुमच्या जर बॉर्डर जी असेल ती मोठी असेल, तर काही महिला काय करतात, की बॉर्डर जी असते ना, ती जेवढी बॉर्डर असेल साडीची मोठी, तर ती प्लीट जी असणार आहे ती पण तेवढ्याच साईजने काढली जाते. पण अशा जर तुम्ही मोठ्या असा प्लीट्स काढल्यात आणि तो पदर असा मोठा असा घेतलात, तर मात्र तुम्ही समोरचा जो लूक आहे तुमचा खराब दिसणारच आहे. आणि जर तुम्ही जाड असाल ना आणि जर असा मोठा ज्या बॉर्डर आहेत तेवढाच पदर जर तुम्ही काढलात ना, तर त्यामध्ये तुम्ही आणखी जाड दिसता. तर नेहमी तुम्ही ना, छोट्या ज्या प्लीट्स आहेत त्याच काढा. एकदम छोट्या छोट्या काढायच्यात असं नाही, पण थोड्याफार तरी छोट्या तुम्हाला ह्या साडीचा जो पदर आहे, त्या प्लीट्स आहेत त्या काढायच्या असतात. आता इथे मी तुम्हाला योग्य पद्धतीने कसा पदर काढायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहेच. आता दुसरी चूक काय असते माहिती आहे का, हा पदर काढून झाला की त्याच्यानंतर पदराला पिनअप आपण करतो आणि बस लगेचच आपण तो जो पदर काढून झाल्यानंतर आपण निर्या काढायला सुरुवात करतो. पण अशा पद्धतीने तुम्हाला साडी जी असते ती नेसायची नाही आहे. आता योग्य पद्धत कशी आहे ती मी तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा काय करायचं आहे, दोन्ही जी पदराची टोकं आहे ती हातामध्ये घ्यायची आहेत आणि त्याच्यानंतर आता इथे तुम्ही बघत असाल, ह्या साडीची बॉर्डर मोठी आहे. आता एवढी मोठा जर आपण पदर काढला तर आपला लूक खरंच खूप खराब येणार आहे. त्याच्यामुळे एवढा पदर आपल्याला काढायचा नाही आहे. तर इथे मी अर्धा जो जी बॉर्डर आहे ना, तर अर्धा इतकीच जी पहिली प्लीट आहे ती मी घेतलेली आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला प्लीट आहे ते काढायची आहे. आता इथे मी डाव्या साईडने सगळ्या प्लीट्स काढायला सुरुवात केलेली आहे. तर पहिली जी बॉर्डरची जी प्लीट होती ती मी मोठी काढली आहे, पण बाकीच्या ज्या राहिलेल्या प्लीट्स आहेत त्या मात्र पहिल्या प्लीटच्या मानाने मी छोट्या काढलेल्या आहेत आणि याच पद्धतीने तुम्हाला काढायच्या आहेत प्लीट्स. आता इथे बघा, ह्या प्लीट्स काढून झाल्या की त्याच्यानंतर सगळ्या ज्या प्लीट आहेत आपल्या, म्हणजे जो पदर आहे आपला, तो आपल्या हनवटीच्या खाली असा धरून ठेवायचा आणि त्याच्यानंतर एक एक जी प्लीट आहे ती आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे. जर तुम्ही प्रेस नाही केलात ना, डायरेक्ट तुम्ही या पदराच्या प्लीट्स काढून जर का पदर पिनअप केलात ना, तर हा जो पदर आहे तो फुलणार आहे आणि पसरणारही आहे. आता इथे मी तुम्हाला दाखवत आहे की बघा, ह्या पदराची पहिली जी प्लीट आहे ती मोठी आहे काढलेली आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या प्लीट्स आहेत त्या मात्र मी छोट्या काढलेल्या आहेत. तर याच पद्धतीने तुम्हाला हा पदर असतो तो काढायचा आहे. आता आपण राहिलेला जो पदर आहे तो सेट करून घ्यायचा आहे. सेट करताना आपल्याला काय करायचं आहे, एक एक जी प्लीट आहे ती पहिल्यांदा एक प्रेस करायची आहे. एक एक प्लीट प्रेस करून सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या आपल्याला एकत्र करून घ्यायच्या आहेत.
तर अशा पद्धतीने आपण एक एक प्लीट पण प्रेस करत आहोतच आणि सगळ्या एकत्र प्लीट घेऊन सुद्धा परत एकदा आपण प्रेस केलेलं आहे. कारण की काही ज्या साड्या असतात ते एकतर त्यांचं फॅब्रिक जे असतं ते जाड असतं किंवा त्याच्या साडीचा जो पदराचा जो भाग असतो तर त्या ठिकाणचं जे फॅब्रिक असतं ते जाड असतं. त्याच्यामुळे आपल्याला जर व्यवस्थित आपण प्रेस नाही केले ना तर तो जो पदर आहे तो फुलू शकतो. यासाठी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे प्रेस करून घ्यायचा आहे. याच्यासाठी थोडासा वेळ लागतो, पण तुम्हाला अगदी परफेक्टपणे साडी नेसायची असेल तर तुम्हाला हे करावंच लागणार आहे. आता इथे राहिलेला जो पदर आहे तो त्याच प्रकारे आपल्याला सेट करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर पदराच्या ह्या पद्धतीने प्लेट्स काढता येत नसेल तर मी आणखी पण वेगवेगळ्या पद्धती दाखवलेल्या आहेत, तर ते पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. अगदी वेगवेगळ्या पद्धतीने सोप्या पद्धती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर बाकीचा पण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल, जी योग्य वाटेल ती तुम्ही पद्धत वापरू शकता. आता हळूहळू आपल्याला सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या प्रेसच करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतरच पदराला आपल्याला पिन लावायचं आहे. आता इथे पदराची जी उंची असते ती आपल्याला आपल्या गुडघ्याच्या थोडासा पदर हा खाली यायला पाहिजे इथपर्यंत आपल्या पदराची उंची घ्यायची आहे. पदर अगदी छोटा पण काढायचा नाही आणि अगदी मोठा पण काढायचा नाही आहे. तर यासाठी मी तुम्हाला सांगेन की गुडघ्याच्या थोडासा खाली पदर यायला पाहिजे एवढाच पदर तुम्हाला घ्यायचा आहे. समजा त्या पदराला गोंडे असतील, गोंडे म्हणजे जे टॅसल्स असतील तर ते असतील तर त्यांचा पण तुम्ही विचार करा, नाहीतर मग ते टॅसल्स असतील ते अगदी जमिनीला टेकू शकतील. आता इथे पदराला मी पिनअप केलेला आहे बघा. पिनअप करताना तुम्हाला खांद्याच्या पाठीमागेच पिनअप करायचा आहे. जेवढा हात तुमचा जात असेल तेवढा तुम्हाला त्या ठिकाणी पिनअप आहे तो करायचा आहे. आता इथे बघा पदराला पिनअप करून झाला ना की लगेचच इथे निऱ्या काढल्या जातात. तर तुम्हाला इथे या पद्धतीने जी साडी आहे ती नेसायची नाही आहे. तर पदर ज्यावेळी पदराला आपण पिनअप करतो की त्याच्यानंतर आपल्याला ह्या ज्या समोरच्या ज्या पदराच्या प्लीट्स आहेत त्यांना पण सेट करायचं. जर तुम्ही सेट नाही केलं तर आता तुम्ही बघत असाल स्क्रीनवरती या अशा फुललेल्या दिसणार आहेत आणि त्या नेहमी अशा सारख्या पसरतच राहणार आहेत. तर त्यांनाही आपल्याला व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे. प्रेस करून घेतला तरच त्या प्लीट्स समोरून व्यवस्थित दिसणार आहेत आणि फुलणारही नाहीत. तर आता जसा आपण बघा पदर काढला त्यावेळी पदर काढताना कशा एक जी प्लीट आहे ती आपण प्रेस करून घेतली, तर त्याचप्रमाणे इथे आपल्याला एक जी प्लीट आहे ती पहिल्यांदा प्रेस करून घ्यायची आहे. प्रेस करून झाली की त्याच्यानंतर सगळा जो पदर आहे त्या पदराला आपल्याला परत एकदा प्रेस करून घ्यायचं आहे. तर कशा पद्धतीने मी प्रेस करत आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर बघा एक जी प्लेट आहे ती मी प्रेस करून घेतली आणि त्याच्यानंतर सगळा हा पदर अशा पद्धतीने घेतला आहे आपण समोरून. तर फक्त आपल्या पदरावरती ज्या आपण हात जो आहे तो फक्त फिरून घ्यायचा आहे, बाकी काहीही आपल्याला करायचं नाही आहे तिथे. तर आता तुम्ही बघत असाल आपला जो पदर फुलत होता तो आपला पदर जो आहे तो फुललेला नाही आहे आणि जसा आहे अगदी व्यवस्थितपणे आपल्याला राहिलेला पण आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता इथे पदर झाला की पदर आपला सेट झाला की मग आपल्याला साईड फिटिंग जी असते ती करायची असते. तर इथे काय होतं माहिती आहे का, ज्यावेळी तुम्ही साडीच्या निऱ्या काढायला जाता त्यावेळी काय करतात काही महिलांना साईड फिटिंगला असं काहीच करत नाहीत, म्हणजे डायरेक्ट निऱ्या काढल्या जातात आणि बस त्या निऱ्या टक केल्या जातात. तर ही पद्धत तुम्हाला वापरायची नाही आहे. काय करायचं आहे ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे मी तुम्हाला दाखवत आहे की समजा ही गळ्याजवळची जी साडीची बॉर्डरची जी प्लीट आहे ती अगदी गळ्याजवळ येत असेल तर तिथे तुम्हाला पिनअप करायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की समोरून अगदी व्यवस्थितपणे राहावं तर तुम्ही पिनअप करू शकता, हे तुमच्यावरती आहे, नाही तर तुम्ही स्किप केलं तरी काही हरकत नाही. मी पण इथे आता पिनअप आहे तो केलेला नाही आहे. आता इथे बघा दुसरी जी चूक आहे ती मी तुम्हाला इथे दाखवत आहे. तर दुसरी चूकमध्ये काय होतं बघा, अशा पद्धतीने ह्या निऱ्या काढल्या जातात. निऱ्या काढल्यानंतर जी साईड फिटिंगसाठी जे फॅब्रिक तिथलं असतं ना ते फक्त असं टक केलं जातं, म्हणजे ज्या ठिकाणी आपण निऱ्या टक करणार आहोत ना त्याच ठिकाणी आपल्याला ती जी साडीची बॉर्डर असते ती आपण टक करतो आणि नंतर निऱ्याही टक करतो आणि आपल्या उजव्या साईडला जो साडीचा भाग उरलेला असतो तो अशा पद्धतीने थोडी छोटीशी अशी प्लीट काढून तिथे आपण टक करतो. तर याच पद्धतीने जर का तुम्ही साडी नेसत असाल तर ही अगदी चुकीची पद्धत आहे. अशा पद्धतीने तुम्ही साडी नेसला तर समोरून लुक खराब येणारच आहे. तर योग्य पद्धतीने साडी कशी नेसायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ते उजव्या साईडला जो साडीचा भाग आपला उरतो तो उरता नाही यासाठी काय करायचं आहे हेही मी तुम्हाला आता आजच्या व्हिडिओमधून दाखवणार आहे. तर आता इथे आपण परफेक्ट निऱ्या कशा काढायच्या ते सेट कशा करायच्यात हेही बघणार आहोत आपण आणि साईड फिटिंग
तेही बघणार आहोत. आता इथे बघा साईड फिटिंगसाठी मी काय केलेलं आहे बघा, जी आपली बघा नेहमीचा आपण जर परकर वापरला तर त्याची जी नॉट असते ती आपल्या उजव्या साईडला असते, तर तिथपर्यंतचं अंतर जे आहे ना, तेवढं जे फॅब्रिक आहे साडीचं ते मी साईड फिटिंगसाठी सोडलेलं आहे. आणि आता इथे मी निर्या काढणार आहे. पहिली जी निर्या आहे ती कशी काढायची ते मी तुम्हाला दाखवते. म्हणजे काय होईल की तुमचं उजव्या साईडचा फॅब्रिक उरणार नाही. पहिली जी निर्या असते ती बघा आपल्या बेली बटनच्या इथपर्यंत यायला पाहिजे. बघा मी अशी धरूनही तुम्हाला दाखवत आहे की अगदी माझ्या बेली बटनच्या इथेच आलेली आहे, म्हणजे बेली बटनच्या थोडीशी पुढे आलेली आहे. तर एवढ्याच अंतराने पहिली जी निर्या आहे ती तुम्हाला काढायची आहे. या पद्धतीने तुम्ही निरी काढलात ना, तर तुमच्या उजव्या साईडला बघा जो साडीचा भाग उरतो ना, तो अजिबात उरणार नाही आहे. आता इथे बाकीच्या ज्या निऱ्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थितपणे काढायच्या आहेत. सिल्क तुमच्या साड्या जर असतील तर त्या साड्यांच्या ज्या निऱ्या असतात त्या तुम्हाला मोठ्या काढायच्या आहेत. आता समजा तुमच्या साड्या जास्त लांबीच्या नसतील तर त्या मात्र वेळी आपल्याला दुसरा काही ऑप्शन नसतो, त्यावेळी आपल्याला छोट्या छोट्या निऱ्या काढाव्याच लागतात. पण जर तुमची साडी अगदी व्यवस्थितपणे लांबीला असेल तर तुम्हाला साडीच्या ज्या निऱ्या असतात त्या मोठ्याच काढायच्या आहेत. आता इथे सगळ्या निऱ्या बघा मी एका पाठोपाठ एक अशा घेतल्या आहेत, म्हणजे निऱ्यांमध्ये अर्धा अर्धा इंचाचं अंतर पाहिजे आहे तुम्हाला. एकावर एक अशा तुम्हाला निऱ्या घ्यायच्या नाही, तर एका पाठोपाठ एक अशाच निऱ्या घ्यायच्या आहेत. आणि सगळ्या ज्या निऱ्या त्या आपल्याला सेट करायच्या आहेत. पण सेट करण्यापूर्वी पहिल्या आधी आपण काय करायचं, ज्या ठिकाणी आपण ज्या निऱ्या टक करणार आहोत त्या ठिकाणच्या ज्या निऱ्या आहेत त्या मात्र तुम्हाला आधी पहिल्यांदा प्रेस करून घ्यायच्या. तर इथे मी प्रेस करून घेतलेल्या आहेत. आता फक्त ह्या ज्या निऱ्या आहेत त्या मी टक करणार आहे. तर आता आपल्याला व्यवस्थितपणे टक करायचं आहे. समोरून अगदी प्लेन दिसला पाहिजे भाग, फुगीर दिसता कामा नये, यासाठी आपल्याला व्यवस्थित त्या निऱ्या आहेत त्या टक करून घ्यायच्या आहेत. निऱ्या टक करून झालेल्या त्याच्यानंतर आपल्या साईड फिटिंगसाठी आपल्याला जो साडीचा भाग बघा आपण सोडलेला होता तो आपण आतल्या साईडने असा खेचून वरती घ्यायचा आहे. आणि बघा साडीची जी बॉर्डर आहे ती आपली व्यवस्थितपणे दिसलीही पाहिजे. या पद्धतीने तुम्हाला ती व्यवस्थित सेटही करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतरच ते जे आपण फॅब्रिक जे सोडलेलं होतं साडीचं ते वरती असं खेचून मी फक्त रोल करत आहे. रोल करून झाला की ते टक करायचं आहे. आणि ते तुम्ही बघत असाल उजव्या साईडला आपल्याला हा जो साडीचा भाग उरलेला आहे तो उरलेला नाही आहे, म्हणजे जो उरतो तो उरलेला नाही आहे. तर बघा आपण तर इथे साईड फिटिंगसाठी पण तुम्ही बघत असाल आपल्या ह्या इकडच्या ज्या प्लेट्स आहेत त्या अगदी व्यवस्थितपणे आलेल्या आहेत. आता असं साडीचा जो पदर आहे तो समोरून मी परत एकदा प्रेस करून घेतलेला आहे जेणेकरून तो व्यवस्थित दिसावा. आता ह्या ज्या निऱ्या आहेत साडीच्या तुम्ही बघत असाल अशा पद्धतीने ह्या पसरलेल्या आहेत. जर तुम्ही असंच जर का निऱ्या टक केलं आणि तयार झालं तर ते व्यवस्थित दिसणार नाही आहे. आता ह्या निऱ्यांना बघा आपण व्यवस्थितपणे सेट केलं ना, प्रेस करून घेतलं ना की त्या निऱ्या तुम्ही बघू शकता की किती सुंदर दिसणार आहेत त्या. तर आता इथे निऱ्या ज्या आहेत त्या मी पहिल्यांदा आधी अशा पद्धतीने आधी थोड्या थोड्याशा अशा सेट करून घेणार आहे. ह्या निऱ्या आपल्याला व्यवस्थितपणे सेट करायच्या असतात. इथे आपल्याला मोठा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, जी साडीची बॉर्डर असते ना त्या ठिकाणच्या ज्या निरीचा भाग असतो ना तो थोडा जास्त पसरला जातो. तर त्याच्यासाठी आपल्याला जास्त त्या ठिकाणी सेट करावं लागणार आहे. तर त्याच्यासाठी मी बऱ्याचदा व्हिडिओजमध्ये ही पद्धत मी दाखवलेली आहे. पण परत एकदा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहते. जर का तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहिला नसाल आणि आजचा हा नवीनच म्हणजे पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर त्यांच्यासाठी आता मी ही ट्रिक दाखवणार आहे. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 2 पायामध्ये आपल्या असं थोडंसं अंतर घ्यायचं आहे. म्हणजे 2 पायामध्ये अंतर घ्या आणि त्याच्यानंतर त्या 2 पायामध्ये ह्या ज्या निऱ्या आहेत त्या आपल्या अशा धरून ठेवा. आणि त्याच्यानंतर ज्या साडीच्या बॉर्डरच्या इथल्या ज्या निऱ्या आहेत त्या तुम्हाला सेट करून घ्यायच्या आहेत. कसं असतं ना की निऱ्या आपल्या पूर्ण पायापर्यंत आपल्याला नीट सेट करता येत नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही 2 पायामध्ये जर का निरी धरलात ना तर ती तुम्ही व्यवस्थितपणे सेट करू शकता. आता इथे बघा बॉर्डरचा जो भाग आहे तो मी अशा पद्धतीने सगळ्या निऱ्या एकत्र घेऊन असा थोडंसं असा माझ्या डाव्या पायावरती थोडंसं असं घासल्यासारखं करत आहे. आता घासून झालं की परत एकदा मी तो प्रेस केला सगळ्या निऱ्या आणि आता इथे रोल करायचा आहे आपल्याला. आपल्या साईडने आपल्याला रोल करता यायचं आहे. आणि बस आपल्या या निऱ्या पण सेट झालेल्या आहेत. आणि साईड फिटिंगला ज्या प्लीट्स आपल्या पडलेल्या आहेत ते तुम्ही बघत असाल खूप सुंदर अशा दिसत आहेत. तर अशाच पद्धतीने तुम्हाला ही साडी जी आहे ती नेसायची आहे. आणि आता इथे मी साडीची ज्या निऱ्या आहेत त्यांना मी हा एक्सपिन लावलेला आहे. एक्सपिनची जर लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल, तर नक्की तुम्ही बाय करू शकता.
तर मैत्रिणींनो, ह्याच पद्धतीने तुम्हाला जी साडी आहे ती नेसायची आहे आणि अगदी परफेक्टपणे तुम्ही ह्या पद्धतीने साडी जी आहे ती नेसू शकता. इतर पण बरेच असे व्हिडिओज आहेत साडीवरती, तर ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.